बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026 प्रभाग क्रमांक 3 भारतीय जनता पार्टी शिवसेना RPI महायुती उमेदवार श्री प्रकाश यशवंत दरेकर निवडणूक कार्यालयाचा उद्घाटन सोहळा रविवार दिनांक 4 जानेवारी 2026 सायंकाळी 4 वाजता शॉप नंबर 4 सावंतचाळ तावडे कंपाऊंड संत नामदेव मार्ग वैशालीनगर दहिसर पूर्व या ठिकाणी आशिष शेलार यांच्या हस्ते पार पडला। यावेळी व्यासपीठावर माननीय आमदार संजय उपाध्याय, आमदार प्रसाद लाड, गोपालजी शेट्टी, आमदार प्रकाश सुर्वे, आमदार प्रवीण दरेकर, बाळकृष्ण ब्रिज, संजय घाडी, चौबे, उमेदवार प्रकाश दरेकर, प्रकाश पुजारी तसेच रमेश गायकवाड उपस्थित होते। आपण पाहू मान्यवर काय म्हणाले। 2-2.5 तास तुम्ही बसलात आणि तुमचे चेहरे मला सांगतायत भाऊ लवकर संपवा घरी, हे वाट बघतायत हो। पण माझा तुमच्यावर विश्वास आहे, कारण तुम्ही सगळ्या जणी देवा भाऊ आणि एकनाथ भाऊंच्या लाडक्या बहिणी आहात। मंचावर उपस्थित सर्वच मान्यवर, मला माफ करा मी वेळ वाचवतो, आणि उपस्थित सर्व बंधू भगिनी आणि मातांनो, मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जवळजवळ 9 वर्षानंतर आली। 2017ला या अगोदरची निवडणूक झाली, आपण 2026 मध्ये आज आहोत, आणि म्हणून बऱ्याच खल झाल्यानंतर आता मुंबई महानगरपालिकेची निवडणूक तुमच्या समोर 15 जानेवारीला आहे। 15 जानेवारीला तुम्हाला सगळ्यांना ठरवायचं आहे की आपल्या विभागातला सेवक कोण, त्या सेवकाला नगरसेवक म्हणून महानगरपालिकेमध्ये पाठवायचं आहे। संधी तुम्हाला 9 वर्षानंतर मिळाली आहे। मुंबईच्या 40,000 कोटीच्या अर्थसंकल्पाला चालणाऱ्या महानगरपालिकेला तुमचा आवाज पोचवायचा। आणि सर्वात प्रथम तर मी तुम्हाला विनंती करतोय, आज या भागात केतकीपाडा असेल, वैशालीनगर असेल, यादव नगर असेल, हा सगळा परिसरातल्या सगळ्या नागरिकांना विनंती आहे, शिवसेना आणि RPI युतीच्या प्रभाग क्रमांक 3 चे उमेदवार प्रकाश दरेकर यांच्या प्रचाराच्या निमित्तानं, निवडणूक कार्यालयाच्या उद्घाटनाच्या निमित्तानं होत असलेल्या या सभेस उपस्थित महाराष्ट्र राज्याचे मंत्री, उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री, आमचे नेते सन्माननीय आशिष शेलार साहेब, ज्यांचं या ठिकाणी अत्यंत पोटतिडकीनं भाषण झालं, ते उत्तर मुंबईचे माजी खासदार, जनसेवक सन्माननीय गोपाल शेट्टी साहेब, या ठिकाणाहून दुसऱ्या कार्यक्रमाला भाषणासाठी निघून गेलेले आमदार प्रकाश सुर्वे, सन्माननीय नगरसेवक बाळकृष्ण ब्रिज, RPI चे सन्माननीय अध्यक्ष रमेश गायकवाड, भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते आमचे मार्गदर्शक JP मिश्रा साहेब, ॲडव्होकेट अखिलेश चौबे, सन्माननीय श्रीकांतजी पांडे, श्री मोतीबाई देसाई, मीनाताई पालमन, मनोज देसाई, ललित शुक्ला, कृष्णकांत दरेकर, सागर पवार, रमेश आंबोरे, निकेश तळेकर, हसीना शेख, अमित उतेकर, दिलीप वावळ, व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवर आणि मोठ्या संख्येनं प्रभाग क्रमांक 3 वर भगवा झेंडा फडकवण्यासाठी सज्ज असलेल्या या परिसरातील बंधू भगिनी आणि मातांनो,
आज या ठिकाणी आशिष शेलारचे कॅबिनेट मंत्री सन्माननीय नामदार प्रवीण भाऊ दरेकर, मागाठाणे विधानसभा क्षेत्राचे आमदार सन्माननीय प्रकाशदादा सुर्वे, RPIचे सन्माननीय नेते माझे मित्र रमेश गायकवाडजी, आमचे नेते सन्माननीय मार्गदर्शक भारतीय जनता पार्टीचे पूर्व उत्तर मुंबईचे अध्यक्ष सन्माननीय ॲडव्होकेट JP मिश्राजी, सन्माननीय मोतीबाई देसाई, भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशचे माजी सचिव माझे मित्र ॲडव्होकेट अखिलेश चौबे, सन्माननीय सागर भालेगिरे, रमेश आंबुरे, श्रीकांत पांडेजी, प्रकाश पुजारीजी, सन्माननीय मीना पानमल, मनोहर देसाई, आशिनाथ शेख, निकेश तळेकर, सर्व सन्माननीय व्यासपीठावर उपस्थित मान्यवर, जर कुणाचं नाव घ्यायचं राहिलं असेल तर माफ करा, कारण शेवटी भारतीय जनता पार्टी, शिवसेना, RPIचे कार्यकर्ते हे एक संघटनात्मक ताकद असते आणि संघटनात्मक ताकदीच्या जोरावर आशिष भाऊ ह्या प्रभागामध्ये भारतीय जनता पार्टीची चांगली फळी आहे, शिवसेनेची चांगली फळी आहे, RPIचेही मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते आहेत. त्यामुळे या कार्यकर्त्यांच्या जोरावर येणाऱ्या 15 तारखेला मला तुम्ही नगरसेवक करणार आहात ते सर्व सन्माननीय उपस्थित मान्यवर बांधवांवर भगिनी. 15 तारखेला निवडणुका संपन्न होत आहेत. काळ्या दगडावरची भगवी रेघ आहे की मुंबई महानगरपालिकेवर भारतीय जनता पार्टी, शिवसेना, RPIचा मराठी महापौर होणार आहे आणि त्या महापौर बनवण्यासाठी एक मतदान करण्यासाठी तुमच्या वार्डाचा प्रतिनिधी म्हणून तुम्ही मला पाठवणार आहात. मी गेली 5 वर्ष प्रभाग क्रमांक 5 चा नगरसेवक म्हणून काम केलं. त्या प्रभागामध्ये स्विमिंग पूल आणलं, महापालिकेचं रुग्णालय आणलं, महापालिकेचे मार्केट आणलं. प्रकाशदादा, आज मुंबई शहरामध्ये सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते होत आहेत, परंतु मी माझ्या कालावधीमध्ये 12 ते 17 मध्ये जो गोकुल आनंद हॉटेलपासून सौराष्ट्र पटेलचा रस्ता असेल, वीर सावरकर नगरचा रस्ता असेल, चोगरे नगरचा रस्ता असेल, सर्व रस्ते आपण केलेत. आणि दादा, हे एवढ्यासाठी सांगतो, प्रभाग क्रमांक 5 मध्ये आजही आपण गुगलवर ओपन करून पाहिलं तर सर्वाधिक निधी आणणारा नगरसेवक म्हणून प्रकाश दरेकरांची नोंद आहे. त्या सभागृहामध्ये त्या लोकांवरती ज्यावेळी संकट येते त्यावेळी जर आम्ही लोकांनी जर आवाज उठवला नाही तर लोकांनी कोणाच्या भरोश्यावरती, कोणाचा विश्वासवरती जगायचा, हा प्रश्न माझ्या समोर आहे. आणि म्हणून सर्व मतदारांना मी आवाहन करू इच्छितो, आपण मतदान करा. कमलाच्या फुलाच्या बटनाच्या समोरचा बटन दाबा, धनुष्य बाणच्या समोरचा बटन दाबा. भारतीय जनता पक्ष, शिवसेना, RPIच्या सर्व उमेदवारांना निवडून आणून मुंबई शहरावरती महापौर बसल्यानंतर या मुंबई शहरामध्ये एकही गोरगरिबांच्या घरावरती कोणत्याही प्रकारे बुलडर चालणार नाही, अशा प्रकारची व्यवस्था आशिष शेलारजी आणि प्रवीण दरेकरजी येणाऱ्या काळामध्ये करतील, अशा प्रकारची भावना व्यक्त करतो. आपण सर्वजण इतक्या मोठ्या संख्येत इथे आलात त्याबद्दल आपण सर्वांचा मी आभार व्यक्त करतो. प्रकाश दरेकरनी भरपूर काम केलंय, बालकृष्ण ब्रिज यांनी भरपूर काम केलंय. मी जवळून पाहिलं या सर्व कार्यकर्त्यांना काम करत असताना, आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये आपण सर्वांच्या विश्वासावरती ते लोक खरे उतरतील अशा प्रकारचं आश्वासन देतो. आपण सर्वांना पुन्हा एकदा मनापासून खूप खूप धन्यवाद. भारत माता की जय. जय महाराष्ट्र. जय श्रीराम. छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, हिंदुले सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करून लाडक्या बहिणीचे भाऊ आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब यांना मानाचा मुद्रा, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना सुद्धा मानाचा मुद्रा, मंचावर बसलेले माया पाटील खंबीर नेहमी उभे राहिलेले आशिष शेलार, दुसरे आमचे नेते गोपाल शेट्टी साहेब, त्याच्यानंतर प्रवीण भाऊ दरेकर मंत्री महोदय, बालकृष्ण ब्रिज साहेब, या विभागाचे आता होणारे नगरसेवक मी आजच डिक्लेअर करून टाकतो. मी मगाशी मी त्याच्या कानामध्ये बोललो, सगळ्यात इझिएस्ट वार्ड तुम्हाला देण्यात आलेला आहे आणि ते 1 साईड तुम्ही निवडून येणार होता.
त्याच्यानंतर मिश्रा साहेब, आपल्या आडेकडची मोतीबाईजी, शाखा प्रमुख आमचा आता सागर पवार, अखिलेशजी आणि मी त्याला नेहमीच बोलतो, प्रति आठवले, छोटा आठवले आमचा रमेशजी, म्हणजे आपला मनोहर देसाईजी आमचे विभाग प्रमुख. आणि ह्या वार्डामध्ये मला आठवतं राष्ट्रवादीमध्ये पण मी तो इलेक्शन लढलो होतो, शिवसेनेमधून पण लढलो आणि त्याच्यानंतर पुन्हा आमची विभागणी झाली शिवसेना, त्याच्यामध्ये पण लढलो. पण ह्या वार्डाने अशी जी खरं सांगतो मला नेहमी लीड दिलंय आणि त्या लीडचे शिल्पकार असणारे आमचे प्रकाश पुजारी आणि त्यांची सर्व टीम आमची आले काय महिला शाखा प्रमुख आणि ते मिटिंगला आहे. सुषमाताई गायकवाड म्हणजे टीम आहे, मोठी टीम आहे इथे, प्रचंड जनसंपर्क असणारी मोठी टीम आहे. त्यांनी नेहमी मला इथे लीड दिलंय. त्यामुळे भाऊ तुम्ही तुमचा महाराष्ट्र बघा, तुम्हाला इथे यायची गरज नाही, ही सीट अशीच लागणार आहे, चिंता करू नका. मी त्याला सांगितलंय, कारण तिकडे पण माझंच वर्चस्व आहे. हां, वेस्टला दहिसर वेस्टला तिकडे ईस्टमध्ये पण तिथे पण माझंच वर्चस्व आहे पूर्ण. त्याला माहिती आहे कशा प्रकारे येते, त्यामुळे तुम्हाला चिंता करायची गरज नाही. श्रीकांत पांडे साहेब, मीनाताई, हे आता सर्वांची नावं नाही घेत आणि व्यासपीठ रागू नका माझ्यावर. माहिती मिळाली असेल, 40-50 वर्षापूर्वीची झोपडपट्टी, प्रायव्हेट लँड वरती बसलेली झोपडपट्टी, असेसमेंट टॅक्स भरणारी झोपडपट्टी, महानगरपालिकेने गुमास्ता लायसन दिलेली झोपडपट्टी, फक्त एक बिल्डर ती जमीन अशोक जैन नावाचा बिल्डर विकत घेतो. 1962चा पुरावा नाहीये म्हणून स्पीकिंग ऑर्डर देऊन महानगरपालिकेचे लोक तोडण्याचा आदेश काढतात, कोर्टात जातात. धक्कादायक माहितीने आपल्याला देतो, आपण वकील आहे, आपण भाषण करा त्याच्या बाबतीत. वकील लोकांनी 5-5 लाख रुपये त्या सुकला कंपाऊंडच्या लोकांकडनं घेतलं आणि न्यायालयाने त्यांचा एकदाही ऐकून नाही घेतलं. फक्त स्टे दिला नाही म्हणून महानगरपालिकेच्या लोकांनी ती वसाहत तोडली. कोणताही रोडचा डेव्हलपमेंट नाहीये, कोणताही गार्डन प्ले ग्राउंडचा डेव्हलपमेंट नाहीये, सरकारची कुठलीही योजना नाहीये.